सर्व पितृ आमोशाला परंपरेनुसार आणि जुन्या पिढीपासून आलेली परंपरा शेतामध्ये नवीन तांदळाची खीर परंपरेनुसार पितृदेवांना अर्पणी केली जाते आणि त्यासोबत सर्व पितृ आमोशाला दारामध्ये एक तोरणी बांधली आणि त्या तोरणाचा अर्थही खूप छान आहे। शेतामध्ये नवीन भात कणस आलेला असतो, त्याच्यामधला थोडे तरी 4 ते 5 तरी दाणे आपल्या खिरीमध्ये मिक्स करायचे असतात। असे जुन्या पिढीपासून चालत आलेली परंपरा आहे। सर्व पितृ आमोशाला घराला दाराला तोरण बांधला जातो आणि भाताचा कणसही लावला जातो। त्याचा अर्थ असा होतो की भरभराटी येण्यासाठी घरामधले तांदूळ घ्यायचे, कोणते यूज करतो आपण जेवणासाठी ते, आणि स्वच्छ धुवून घ्यायचे, पाण्यामध्ये भिजत ठेवायचे। तांदूळ भिजवण्याचं कारण तांदूळ फुगण्यासाठी आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे आहेत। नंतर आपण जो नवीन कणस आणलेला आहे त्याच्यातून जेवढे कणस नवीन निघतील तेवढे कणस घ्यायचे। 4 ते 5 जरी कणसातून त्या निघाले तांदूळ तरी चालतील, फक्त ते थोडे तरी मिक्स करायचे असतात। नवीन कणसामधनं जेवढे दाणे तांदूळ निघतील तेवढे मिक्स करून घ्यायचे। मी 8-9 दाणे मिक्स करून घेतले जुन्या तांदळांमध्ये। पितृदेवांना परंपरेनुसार प्रसाद म्हणून अर्पण केला जातोय। पातेल्यामध्ये दूध गरम करत ठेवायचं आहे। फुगून घेतलेले तांदूळ दरदरा ग्राइंड तरी करून घ्यायचे आहेत, नाहीतर रव्यासारखी पेस्ट जरी तयार करून घेतली तरी चालेल। परफेक्टली जर ग्राइंड होत नसेल तर त्यामध्ये थोडा पाणी मिक्स करून ग्राइंड करून घेतलं तरी चालतोय। यामध्ये मी साबू तांदूळही मिक्स करते। साबू तांदूळ मी पहिलेच फुगत ठेवून घेतलेले आहेत। ग्राइंड करून घेतलेली तांदळाची पेस्ट दुधामध्ये मिक्स करून एकदा की दुधामध्ये तांदूळ मिक्स केले की लगेच स्टर करून घ्यायचं आहे, नाहीतर खाली बुडाला लागूही शकतात तांदूळ। आणि साबू तांदूळही मिक्स करून घ्यायचे। 2 पिंच सॉल्ट मिक्स करून, सॉल्ट मिक्स केल्याने टेस्ट छान येते। गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवून खीर शिजवून घ्यायची। खीर जर स्टर न करता तुम्ही तशीच शिजवत ठेवली तर बुडाला लागूही शकते खीर। 1 चमचा तूप मिक्स करून, जुन्या लोकांच्या परंपरेनुसार पितृदेवांना दिल्याशिवाय शक्यतो खात नाही मातीमध्ये आणि शेतामध्ये पिकलेली गोष्ट। खिरीमध्ये केसरची टेस्ट येण्यासाठी फक्त तुम्ही केसरच मिक्स करू शकता, पण मी 1 चमचा केसर ड्रायफ्रूट मसाला मिक्स करून घेतलाय। खिरीमध्ये खूप सारे तुम्ही ड्रायफ्रूटही मिक्स करू शकता, जागरी नाहीतर शुगर, तुम्हाला कोणते आवडेल ते यामध्ये, पण गोड तुमच्या आवडीनुसार मिक्स करून घ्या। मी 1/4 कपचे 2 कप मिक्स करून घेतलेत खिरीमध्ये। खिरीमध्ये दूध असल्यामुळे गुळ जर मिक्स केला तर दूध फाटू शकते। दूध फाटायला नको म्हणून गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आणि त्यामध्ये गुळ मिक्स करून घ्यायचे आणि स्टर करून घ्यायची आहे खीर। गुळ जर मिक्स करून जर खीर बनवलीत ना तर 1 नंबर खीर होते। साबू तांदूळ आणि तांदूळ शिजल्यानंतर खीर परफेक्टली झाल्यानंतर एकदम ही खीर जाड करून घ्यायची नाही, खाली उतरल्यानंतर अजून जाडसर होणार आहे खीर। कार्डमन पावडर, वेलची पावडर अर्धा चमचा मिक्स करून यामध्ये खूप सारे ड्रायफ्रूट मिक्स करू शकता। मी यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे जास्त काही मिक्स नाही करून घेतले, फक्त केसर ड्रायफ्रूट मसाला मिक्स करून घेतलाय। याच पद्धतीत जुन्या पिढीपासून परंपरेनुसार बनवत आलेली खीर, वरून गार्निशिंग केसर ड्रायफ्रूट मसाला। आणि या पितृ अमावस्येला ही खीर बनवायला विसरू नका आणि कमेंट्स करून सांगायलाही विसरू नका। आणि जुन्या लोकांच्या परंपरेनुसार सर्व पितृ अमावस्येला दाराला एक तोरणही बांधला जातो आणि त्या तोरणाचा अर्थ असा होते सुख समृद्धी भरभराटी येण्यासाठी आंब्याचा टाळ आणि फूल, नवीन भाताचे कणसाचा गुच्छा बांधून तोरण तयार केला जातो आणि दाराला लावला जातोय। आणि या सर्व पितृ अमावस्येला या गोष्टी करायला विसरू नका आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट्सही करायला विसरू नका।